अकोला शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी गेल्या अनेक दिवसांपासून फुटली आहे। त्यातून मोठ्या प्रमाणात शुद्ध पाणी वाया जात आहे। शहराच्या अग्रेसन चौक ते दुर्गा चौक मार्गावरील जिल्हा स्त्री रुग्णालय समोर ही गळती सुरू आहे। यामुळे भर उन्हाळ्यात पावसाळ्यासारख्या रस्ता जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे। स्थानिक नागरिकांच्या मते शहरात आधीच 3 ते 4 दिवस पाणी पुरवठा होत नाही। त्यातच पाईपलाईनवरही महापालिकेकडून लाखो रुपये खर्च करूनही समस्या कायम आहे। आठवड्यातून एकदा तरी शहरात कुठे ना कुठे पाईपलाईन फुटण्याचा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे जिल्हा स्त्री रुग्णालय समोरील ही गळती अनेक दिवसांपासून सुरू असूनही महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत। त्यामुळे महापालिकेचा बोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे। या पार्श्वभूमीवर तात्काळ पाईपलाईन दुरुस्त करून वाया जाणारं शुद्ध पाणी वाचवावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या मुख्य गेटवरील समोर पाण्याचा एक अपव्यय होत आहे। एक गड्डा पडलेला होता। 10-15 दिवस झाले तिथे एक कर्मचारी सुद्धा पडलेला आहे आणि त्याचा जीव जाता लोकांनी त्याला वाचवलं। एकीकडे लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही आणि दुसरीकडे गेट समोरील एवढा अपव्यय होत आहे। 10 ते 15 दिवस झाले तरी त्याची दुरुस्ती करण्यात यावी एवढीच अपेक्षा आहे।